पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहेत. कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालली पाहिजे. या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी येऊन गेली, या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला, जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच हटत नाही. हे खरं तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो, पण ज्या कलाकारांनी, ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे मानव पंथाचे जे वेगवेगळे मंदिर आहेत, श्रद्धास्थळं आहेत, या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी, मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्वाचे श्रद्धास्थानं आहेत त्या श्रद्धास्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला जो काही समाज आहे